नमो तस्य भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि याचबरोबर बोधिसत्व परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना, आपल्या सगळ्यांच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. ही जयंती आपल्याला खूप प्रेरणादायी ठरो. पुढच्या वर्षासाठी खूप चांगल्या प्रकारे धार्मिक कार्य, सामाजिक कार्य आणि स्वतःच्या उद्धारासाठी आपण कसं कार्य करू शकतो यासाठी भरपूर प्रेरणा देणारं असो तुम्हाला आणि मला. आज एक आपण अशा उपासिकेची गोष्ट बघतोय की जी उपासिका काही भिक्षू लोकांना अरहंत पदापर्यंत जाण्यासाठी मदत करत असताना त्यांच्याच आधी एका मोठ्या फलापर्यंत पोहोचते, म्हणजे निब्बाणापर्यंत पोहोचते, मोठ्या फलापर्यंत पोहोचते. किती कारणीभूत असते, किती मदतगार असते त्या एकूण 60 भिक्षूंसाठी ती माता, त्याच्याबद्दल आपण बघूया की इतरांची मदत करत असताना त्यांचं कार्य पूर्ण होण्याच्या आधीच आपलं पण भलं होऊ शकतं, अशी कथा आपण धम्मपद अठ्ठकथेमध्ये बघतोय. आणि त्याचबरोबर की उपासक किंवा उपासिका गृहस्थ असताना देखील इतक्या मोठ्या पदापर्यंत, फलापर्यंत पोहोचू शकतात. आणि त्याचबरोबर बऱ्याच साऱ्या इद्धी त्यांना प्राप्त पण सुद्धा होऊ शकतात समजा, बरोबर. ते आपण बघूया या आजच्या एका व्हिडिओमध्ये. ऐयतर भिक्खू वथू हा एक धम्मपद अठ्ठकथा आहे. ही धम्मदेसना सुरू करण्याच्या आधी मित्रांनो 3 मेपासून आपण सुत्तांचा एक प्रॅक्टिकल कोर्स सुरू करत आहोत. सुत्त शिकूया. सुत्तांच्या आधारावरती मी हे सुत्त माझ्या आयुष्यामध्ये कसं उतरवलं पाहिजे, त्याचं पूर्ण एक चार्टच्या माध्यमातून, होमवर्कच्या माध्यमातून, ग्राफिक्सच्या माध्यमातून, बरोबर, टायमर आपण त्याला प्लॅनर म्हणूया, त्या प्लॅनरच्या माध्यमातून कसं मी ते कुशलकर्म रोज करू शकतो याचं आपण खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करणारे, प्रशिक्षण घेणारे समजा, किंवा अशी कार्यशाळा आहे जे 5 ते 6 महिन्यांपर्यंत चालेल. ज्यांना शक्य आहे, थोडेसे गंभीर आहेत, नक्की याच्यामध्ये ॲडमिशन घ्या, बरोबर. प्रयत्न करून बघा. 5 महिन्यांचा हा सर्टिफिकेट कोर्स आहे. खूप नवीन आहे, खूप नवीन पद्धतीने मी हे डिझाईन केलेलं आहे की फक्त ऐकायचं नाही तर कसं उतरवू शकतो त्याच्यावरती काम करायचं आहे प्रॅक्टिकली. चला, ज्यांना शक्य नक्की जॉईन करा. 3 मेपासून आहे. आता ही धम्मपद अठ्ठकथा आहे चित्तवग्गातली. चित्तवग्गामध्ये खूप छान छान धम्मपद अठ्ठकथा आहे. आता होतं काय, दोन्ही गहस लहुनो ही धम्मपद गाथा आहे. आता ही गाथा भगवंतांनी श्रावस्तीमध्ये राहत असताना एका भिक्षूसाठी म्हटली, बरोबर. काय होतं आता की कौशल रंयो किर विजेते पब्बत पाते मातिक गामो नामो एको घनवासो गामो अहोसे. की बाबा कौशल नगराच्या जवळच काय होतं, पर्वताच्या पायथ्याशी एक मातिक गामो त्या गावाचं नाव असतं. आणि तिथे काय होतं, अथ एका दिवसांग 60 मत्ता 60 भिक्षू एका दिवशी काय करतात, बुद्धांकडनं कम्मठान घेऊन. आता कम्मठान काय, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी, की समथ आणि विपश्यना आपण म्हणतो, बरोबर. समथ काय, तिथं आपण चित्ताला एकाग्र करतो आणि चित्त चांगल्या प्रकारे एकाग्र झालं तर मग विपश्यना पुढे, बरोबर. मग समथ कसं करायचं, तर 40 प्रकारचे कम्मठान आहेत. कम्मठान काय, ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन, की बाबा याच्या आधारावर तुम्ही ध्यान करा. किती आहेत, एकूण 40. मग त्याच्यापैकी एक आनापान आहे, बरोबर. मग इतर अनेक आहेत, ठीक आहे. विशुद्धी मग्गाच्या कम्मठान गहन वर्णना या चॅप्टरमध्ये याच्याबद्दल खूप चांगली माहिती मिळते. चॅप्टर नंबर 3. चॅप्टर नंबर 2 धुतांग, ठीक आहे. धुतांगाबद्दल पण चांगली माहिती मिळते विशुद्धी मग्गामध्ये. आपण कम्मठानाबद्दल बोलतोय. 40 प्रकारचे कम्मठान आहे. ते कम्मठान काय, तर आपलं गुरु आपली चर्या बघून, आपलं वागणं बोलणं, एक आपली थॉट प्रोसेस बघून तशा प्रकारे कम्मठान देत असे. प्रत्येकाला तेव्हा वेगवेगळं द्यायचं, ठीक आहे. आता मग यांनी ते घेतलं, कम्मठानं कथा पेतवा तंगामंग गंतवा पिंडाय पविसिंसू. बुद्धांकडनं कम्मठान घेतलं आणि त्या गावामध्ये शिरले ध्यान करायला, की चला आता आपण आपल्याला कम्मठान भेटलंय, आता याच्यावरती आपल्याला प्रॅक्टिस करायचा, अभ्यास करायचा आहे, बरोबर. त्या गावाकडे पोहोचल्या. आता त्या गावाचा जो स्वामी असतो, म्हणजे त्या गावाचा कोणी एक मेन माणूस, त्याची आई, तिला मातिको म्हटलं, ती मातिको नाम, ती आई मातिका, ठीक आहे. मग त्या आईने त्या 60 भिक्षूंना पाहिलं, विचारपूस केली. म्हणते, कत्त गंतू कामा, तुम्ही कुठे जात आहेत. भिक्षूतला कोणी ते एक म्हणतो की यथा फासुकठानंग, की बाबा जी योग्य जागा आम्हाला दिसेल ना तिथं आम्ही जातोय. सा वसावास ठानंग अय्या परियेसंती मैया. मग एका प्रकारे की भिक्षूने या ठिकाणी राहिलं पाहिजे, भिक्षू इथे राहतील तर आमचे भलं होईल, त्यांना राहण्याच्या जागा भेटेल, म्हणून ती काय करते, पादमूल निपज्जित्वा, की बाबा भिक्षूंच्या पायामध्ये येऊन विनंती करते, वंदना करते ती आई. काय म्हणते, सचे अय्या इमंग ते मासन इद वसिसंती अहंग
तिन्ही शरणानी पंचशिलानी गहित्वा उपोसत कम्मं करिसामी. ही उपासिका भिक्षूंना विनंती करते की तुम्ही आर्यजी तुम्ही काय करा, तुम्ही इथेच थांबा. हे तीन महिने तुम्ही इथे वर्षावास करा. या 3 वर्षावासमध्ये आम्ही खूप चांगल्या प्रकारे आम्ही 30 रणाला आम्ही शरण जाऊया. पंचशिलासोबत आम्ही अष्टशिलेचं खूप चांगल्या प्रकारे पालन करूया. तुम्ही इथेच थांबावा. मग भिक्षूंना वाटलं की हो बरोबर आहे, खूप चांगली गोष्ट आहे. इथे राहिलो तर आपल्या इतर गोष्टी इतर सोयी भागतील. इथे राहिलेलं बरं असेल. त्यांनी तसंच केलं. आता भिक्षू लोक आसपास राहत आहेत. आसपास राहत असताना ते सगळे साठीच्या साठी पुण्यवान आहेत, शीलवान आहेत आणि बुद्धांकडनं कम्मठान घेऊन आलेले आहेत. काय होतं मग, एका दिवशी ते सगळे बसतात आणि चर्चा करतात. काय, एकं दिवस सन्निपतित्वा. एक दिवस सगळे एकत्र झाले आणि अय्यम अय्यम ओवदिनसू एकमेकांना बोलू लागले. थोडक्यात सांगतो की आपण आहे ना इथे खूप चांगल्या प्रकारे काम करायला आलो आहे. कम्मठान घेतलं आहे, कम्मठानावरती काम करायचं आहे, ध्यान करायचं आहे, उगाच टाईमपास करायचं नाही आहे. थोडक्यात मी सांगतो कसं की बुद्धांकडनं आपण धम्म घेऊन आलेलो आहो आणि ह्या धम्मावरती कोणी मूर्ख व्यक्ती नाही चालत. जे शीलवान असतात, जे सदाचारी असतात, ज्यांच्यामध्ये हिंमत असते तेच चालतात. आपण तेच केलं पाहिजे, आपण तेच लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आपण अजिबात इतर गोष्टीमध्ये वेळ घालवता कामा नये, सोबत चर्चा करता कामा नये. फक्त सकाळच्या वेळेत जेव्हा आपण आहारासाठी जातो समजा, बरोबर, काय त्याला म्हणतो आपण, भिक्षाटनासाठी जातो तेव्हा, आणि संध्याकाळी वेळेस जेव्हा आपण चर्चा करत असतो आजचा दिवस कसा गेला, ध्यानसाधना कशी चालू आहे, हे 2 प्रसंग सोडले तर 2 भिक्षूंनी एका ठिकाणी थांबवू नये. बरोबर, सगळ्यांनी वेगवेगळ्या दिशेला जावं, आपलं आसन बनवावं, त्या ठिकाणी ध्यान करावं आणि फक्त ह्या 2 वेळेसच आपण भेटावं. बाकीच्या वेळेस आपण अजिबात भेटू नये. आणि मग भेटायचं असेल तर कसं, मग त्यांनी एक घंटी बनवली. कोणाला काही गरज असेल त्याने ती घंटी वाजवावी. जो जवळ असेल तो जाईल आणि काय तो प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करतील. अशा प्रकारे हे खूप चांगल्या प्रकारे चालत होतं. आणि इथे ही माता आपली उपासिका माता खूप चांगल्या प्रकारे त्यांना भोजनदान मध्ये मध्ये देत असे. सप्पी तेल फाणी ता दिने, की बाबा तुपाने तेलाने खूप चांगल्या प्रकारे असं बनवलेलं पौष्टिक जेवण घेऊन दासींना घेऊन आता ती माता विहारामध्ये जाते. आणि का झालं, तिला कोणी दिसत नाहीये. कहंग नुखो अय्या गता. अरे कुठे गेले सगळे आर्य लोक, हे भिक्षू लोक कुठे गेलेत. अय्या हे आर्य म्हणजे कोणी एखादा मोठा शीलवान व्यक्ती असेल, सदाचारी असेल, त्याला आर्य असं म्हटलं गेलं. आर्य एखाद्या खूप रिस्पेक्टफुली हा शब्द वापरला गेला आहे. ठीक आहे. आता ती विचारते, कोणी दिसत नाही. ठीक आहे. कोणीतरी सांगतं की मे बी ते त्यांच्या शयन ठिकाणी असतील, जिथे ते रात्री झोपत असतील, ध्यान करत असतील, अशा प्रकारे. मग आई म्हणते, किंग नुक हो कतवा दट्ठुंग सख्खी सामी, की मी त्यांना कशी बघू शकते. मग इतर कोणाला माहिती असेल की बाबा त्यांनी तिथे घंटी लावली आहे, ती घंटी वाजवली की ते लोक येतात. मग तसंच केलं जातं. मग घंटी वाजवली जाते. आता घंटी वाजवली जाते तर भिक्षूंना वाटतं बाबा काही थोडं ठीकठाक तर आहे ना. पण ते लोक आता त्या घंटीच्या ठिकाणी येतात. आता होतं असं, द्वेपी जना एकमग्गेन आगता नाम नथी, की कोणते पण 2 भंते भिक्षू एका मार्गाने आले नाही, सगळे वेगवेगळ्या मार्गाने आलेत. बरोबर, अशा प्रकारे. आता हे बघून त्या आईला विचार येतो, मम पुत्ते ही अय्यमय्यं कलह कतो भविष्यति. अरे माझ्या पुत्रांमध्ये म्हणजे माझ्या ह्या भिक्षूंमध्ये काही कलह झालाय का, काही भांडणं झाले आहेत का, ही लोक वेगवेगळी का येत आहेत. त्या मातेला प्रश्न पडला. ती विचारते, कलहंग नोक हो भन्ते करीत होतं, तुमच्यामध्ये काही भांडणं झालेत का, काही कलह झालेत का. न करो मग उपासिके, नाही माता, आमच्यामध्ये असं काही झालं नाही आहे. मग का बरं तुम्ही सगळे असे वेगवेगळे दिशेला गेलेत, तुम्ही येताना सगळे वेगवेगळ्या दिशेने आलेत असं का. मग ते सांगतात की आम्ही अशा प्रकारे भगवंतांकडनं आम्ही कम्मठान घेऊन आलो. आम्ही असं ठरवलं की सोबत बसायचं नाही, फक्त प्रत्येकाने आपापल्या जागी बसून ध्यान करायचं. सकाळची संध्याकाळची वेळ सोडली तर सोबत कोणी एकत्र बसू नये, इतर गोष्टीवरती चर्चा करू नये, वगैरे. खूप चांगल्या प्रकारे आम्ही भगवंतांनी दिलेला धम्माचा आम्ही अभ्यास करतोय. आणि त्याचबरोबर मग काय अभ्यास करताय ते विचारते. बाबा तुमचा समण धम्म काय समण धम्म. मग ते सांगतात, द्वंती साकारे सज्जायन करोमो, की बाबा जे एकूण 32 म्हणजे शरीराबद्दलचे जे 32 अकुशल गोष्टी आहेत त्याच्यावरती आम्ही लक्ष देतोय, आमचं ध्यान केंद्रित करतोय. बरोबर, अशुभ संज्ञेवरती आम्ही काम करतोय. आता ही ऐकून प्रभावित होते, उपासिका ऐकून प्रभावित होते आणि असं म्हणते की हे 32चे हे जे द्वंती साकार, जे 32 गोष्टी आहेत ज्यावर तुम्ही अभ्यास करताय, अशुभ संज्ञा करतायत का, ते फक्त तुमच्यासाठीच आहे का.
अत्तभावे च खयं वयं पठ्ठपेतुं तुम्हाकंगेव वट्टती. काय फक्त तुमच्यासाठीच आहेत का? अहंपी आमच्यासाठी नाही आहे का? मी नाही असं करू शकत का? तेव्हा उपासिका म्हणते की नाही, तुम्ही सुद्धा करू शकता. ते नाही म्हणते, तुम्ही सुद्धा करू शकतात. मग उपासिका म्हणते की भंतेजी तुम्ही मला सांगा, मी पण करेल. मी पण अशा प्रकारे ह्या 32 गोष्टींचा अभ्यास करेल, अशुभ संज्ञेचा अभ्यास करेल आणि खय म्हणजे जे उत्पन्न होते, जे नष्ट होते, त्याच्यावरती मी माझं ध्यान केंद्रित करण्याचा प्रयत्न करेल. ही ध्यान साधना मी करेल. अशा प्रकारे भंत्यांनी सांगितलं कसं करायचं. खूप छान प्रकारे उपासिकेने समजून घेतलं. आणि पुढे आता उपासिका त्या अशुभ संज्ञेचं कंबठान घेऊन खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहे. आणि काय होतं, अत्तनी खय वयं पठ्ठपेत्वा तेही भिक्खूही पूरतरमेव तयोमग्गा तिणी फलानी च पापुणी. की त्या 32 आकारांचं त्या अशुभ संज्ञेचा अभ्यास करत असताना खय वय बघत असताना, अनिच्च दुःख अनत्त बघत असताना काय होतं, त्या भिक्षूंच्या आधीचं 3 मग्ग आणि 3 फलाला प्राप्त झाली. आता 3 मग्ग 3 फलं म्हणजे काय, स्वतःपन्न सकदागामी अनागामी. तिसरं मग्ग फल काय, अनागामी मग्ग आणि फलं म्हणजे अनागामी फलापर्यंत जाऊन पोचलं मित्रांनो. म्हणजे अनागामी काय, म्हणजे परत जन्म नाहीये पृथ्वीवर, वरती देवता लोकांमध्ये जन्म, तिकडनंच निब्बाण आला. ह्या भिक्षू लोकांच्या आधी हे भिक्षू लोक बुद्धांना भेटून बुद्धांकडनं कंबठान घेऊन आलेत, दिवस रात्र अभ्यास करतायत. ही उपासिका घरातले सगळे कामं वगैरे बघून, मॅनेजमेंट करून, भिक्षू संघाला भोजनदान वगैरे करून नंतर त्यांच्याकडनं ते कंबठान घेते, घरी अभ्यास करते. घरी अभ्यास म्हणजे काय की म्हणजे घरातली कामं करून सगळं मॅनेजमेंट करून सगळं ते करत असताना ती त्या भिक्षू लोकांच्या आधी इथे अनागामी फलापर्यंत पोहोचते. मित्रांनो, किती पुण्य असेल, किती छान साधना असेल की गृहस्थ असताना देखील अशा प्रकारे अभ्यास केला. बरोबर, भिक्षूंच्या आधी अनागामी फलापर्यंत पोहोचले. किती मोटिवेटिंग आहे आपल्यासाठी आहे. कुणाला वाटत असेल की बाबा या धम्माचा खरा अभ्यास भिक्षू झाल्यानंतर करता येतो, नाही. उदाहरण आहे, खूप चांगल्या प्रकारे मॅनेज केलं तर उपासक असताना देखील आपण ह्या फलापर्यंत पोहोचू शकतो, चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो. पण पुब्बेच कथपुण्यता, मागचं बरंच पुण्यासाठी पाहिजे असतं. बरोबर, चला आपण काम करत राहू. पुढे झालं काय, आता अनागामी फलापर्यंत पोहोचल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे पटिसंविदा प्राप्त झाला. जे अभिज्ञा, आता अभिज्ञा म्हणजे काय, थोडा सुपर नॅचरल पॉवर, थोडा इद्धी वगैरे पॉवर्स भेटल्या. कशा पॉवर असतात त्याला, तेविज्जा आणि छडभिज्ञा असं काहीतरी म्हणतात. बरोबर, फॉर एक्झाम्पल पुब्बे निवासन, की बाबा मागचे जन्म आठवतात. दिब्बसोत म्हटलं तर ह्या पूर्ण 31 लोकांमध्ये कुठे कुठे काय आवाज चालू असेल, कोणी काय बोलत असेल तर सगळं ऐकता येईल, समजा खाली पण वरती पण. अशा प्रकारे आता होत असताना काय झालं, ही माता आता मग फलच्या सुखामध्ये खूप चांगल्या प्रकारे काय करते, दिब्बचक्षू. आता दिब्बचक्षू वापरते. दिब्बचक्षू म्हणजे काय की कुठे काय चालू आहे ना ते बघायचं. पूर्ण 31 प्रकारच्या लोकांमध्ये दिसतं त्या लोकांना ज्यांना ध्यान साधनेत ह्या अवस्था प्राप्त झालेल्या असतात, त्यांना दिब्बचक्षूने बघते की बाबा कदा अनुखो मम पुत्ते ही अयं धम्म अधिकतो, की माझे हे पुत्र आहेत समजा आता म्हणजे भिक्षू, हे धम्माच्या मार्गामध्ये प्रगती करतायत का. तर बघत असताना तिचं लक्ष जातं आणि तिला कळतं की बाबा यांचं तर ध्यान विपස්සना अजिबात होत नाही आहे. मग का होत नाही आहे, मग ती विचार करते की यांचं अरहंत होण्याचं काही कारण आहे का. तिला वाटतं हो दिसतं कारण तर आहे. मग यांच्यासाठी झोपण्याची व्यवस्था बरोबर आहे का, ते बघते. हो ते पण आहे. मग की बाबा जेवण वगैरे काही बरोबर आहे का यांचं, आहार सप्पायांखू न लभंती ती उपधारंती. मग तेव्हा तू विचार करते की बाबा यांना आहार वगैरे बरोबर भेटतोय का. तेव्हा तिला असं समजतं की बाबा यांना आहार वगैरे बरोबर भेटत नाही आहे, तिथे थोडीशी कमतरता आहे. मग काय करते आता नेक्स्ट डे पासून उपासिका अनेक प्रकारं खज्जकं नानागरंसंच भोजनं संपादित्वा गेहे भिक्खू निषिदा पेत्वा दक्षिणोदं दत्वा. काय केलं आता ह्या उपासिकेला तिच्या ध्यानेतनं कळलं की बाबा यांचं काही ध्यान वगैरे होत नाही, काहीतरी अडथळे येत असतील. मग काय अडथळे आहेत, झोपण्याची व्यवस्था बरोबर आहे, यांना अरहंत प्राप्तीसाठी चान्स पण आहे समजा खूप चांगल्या प्रकारे. मग कुठेतरी आहारामध्ये काहीतरी कमी आहे. उपासिका पुढच्या दिवसापासून खूप चांगल्या प्रकारे भोजन बनवते. त्या दिवशी भिक्षुसंघाला घरी बोलवते आणि म्हणते बनते तुम्हाकं यंग रुच्यती तंग हेत्वा परिभुंजत. सगळं काही वाढून ठेवलं, तुम्हाला जे वाटतं ना ते घ्या.
ठीक आहे. खूप चांगल्या प्रकारे ही उपासिका आता पुढच्या काही दिवसांपर्यंत खूप चांगल्या प्रकारे भिक्षूंची भोजनाची जी व्यवस्था असेल खूप चांगल्या प्रकारे करते. कसं, सकाळी यवागू वगैरे काही लागत असेल समजा, ठीक आहे, मग त्याच्यानंतर भोजनाच्या वेळेमध्ये खूप उत्तम असं भोजन देणं आणि संध्याकाळच्या वेळेस भेसज्जमध्ये काहीतरी त्याला आपण म्हणूया की जसं लिंबू पाणीसारखं काहीतरी द्रव्य पदार्थ दिला. तितकंच लिमिटेड आहे, तितकंच अलाउड आहे संघासाठी. ते खूप चांगल्या प्रकारे उपासिका भिक्षू संघांना देते. 60 भिक्षू आहेत ते. आता काय होतं आहे, भिक्षू संघाच्या सगळ्या जे गरजा होत्या त्या पूर्ण होत आहेत, भोजन पण छान मिळतं आहे आणि ते एकगेन चित्तेने विपස්සनं वढेत्वा आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांची आता ध्यान साधना वाढू लागली, विपश्यना वाढू लागली आणि न चिरसेव आणि काही क्षणात म्हणजे जास्त वेळ न लागताच ते सगळेही पटीसंभिधा 4 प्रकारच्या पटीसंभिधा प्राप्त करून अरहंत पदापर्यंत पोहोचतात. आणि अरहंत पदापर्यंत पोहोचल्यानंतर ते आता चिंतन मनन करताय. काय विचार करतात, अहो महा उपासिका अम्माकं पतिष्ठा याता जाता सचे मयं सप्पाय आहारं न लभम्मी ननो मग्ग फल पटिवेदो अभविष्यसे. की ह्या महाउपासिकाने ना आमची अवस्था जाणली, खूप चांगल्या प्रकारे आम्हाला जाणलं आणि तिने जाणलं की बाबा आमचं भोजन आहार जर आम्हाला चांगल्या प्रकारे मिळाला नसता आता तर कदाचित आम्ही ह्या मग्गफलापर्यंत आतापर्यंत पोहोचलो नसतो. खूप छान, खूप साधुकार. आता इदानी वुठ्ठवस्था पवारेत्वा सत्तू संतिक गमिसामा, की आता हे झाल्यानंतर आम्ही आता बुद्धांकडे जाऊ, बुद्धांचं आम्ही दर्शन घेऊ. कम्मठाण घेतलं होतं, ध्यान साधना केली, अनंत पदापर्यंत पोहोचले, निब्बाणापर्यंत पोहोचले, चला आता बुद्धांचं आपण दर्शन घेऊ. मग उपासकांना सांगण्यात येतं की आम्ही सत्तारंग दट्टू कामम्हा, की आम्हाला आता बुद्धांना बघायचं आहे. वर्षाभासानंतर आम्ही जाऊ. वर्षाभास झाल्यानंतर हे लोक निघायला लागतात. आई म्हणते, माता म्हणते, भन्ते अम्मे लोके के याथ, की बाबा परत आमच्या कधी आठवण काढा, परत कधी आम्हाला भेटा. अशा प्रकारे हे लोक जातात, बुद्धांकडे जातात. बुद्ध आता विचारपूस करतात, भगवान विचारपूस करतात की बाबा कसं, किच्ची भिक्कवे खमनीयं कच्ची यापनीयं न च पिंडके न किल मथाती. भगवंत जेव्हा पण दुरून कुठले भिक्षू लोक यायचे त्यांना विचारायचे की बाबा वर्षाबाद छान झाला का, खाण्यापिण्याची व्यवस्था बरोबर होती का, काही त्रास तर नाही झाला ना. आता असं विचारल्यानंतर हे सगळेचे सगळे भन्ते एका स्वरामध्ये बोलू लागले की बाबा भन्तेजी तिथे काहीच असा कुठलाही त्रास नव्हता. अम्हाकंही माता नाम एका उपासिका चित्ताचारंग यत्वा, की आमचं चित्ताची अवस्था ओळखणारी एक मातिक माता त्या ठिकाणी होती. मग तिने खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सकाळचं नंतर आपलं दुपारचं म्हणा संध्याकाळची चांगल्या प्रकारची व्यवस्था केली, जे जे आम्हाला पाहिजे ते सगळं आणून दिलं आणि आम्ही जे जे विचार करत होतो चिंते ते यथा चिंतेती आहारं पटिया देत्वा, आम्ही ज्या ज्या गोष्टींचा विचार करत होतो ते आमच्यासमोर येत होतो. म्हणजे जसं काय त्यांची इच्छाच पूर्ण होते समजा. अशा प्रकारे तिने आमची व्यवस्था केली आणि ती जर नसली असती तर कदाचित आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. खूप चांगल्या प्रकारे आम्हाला आमची सेवा झाली आणि म्हणून आम्ही निब्बाणापर्यंत गेलो. अशा प्रकारे गुण गायली जात आहेत बुद्धांसमोर त्या मातिका माताचे, त्या आईचे. आता हे सगळं ऐकत असताना आहे ना तिथं एक भिक्षू असतो. आता इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तो भिक्षू असतो, त्या भिक्षूच्या मनामध्ये थोडासा लोभ उत्पन्न होत आहे. कसा, अरे वा अशी उपासिका आहे का, म्हणजे तिथे आपली खूप चांगली व्यवस्था होईल असा विचार करून तो भिक्षू बुद्धांना म्हणतो, भन्ते तंगामंग गमिस्तामी, भन्तेजी मी त्या गावाला जाईल. पण ते म्हणतात ठीक आहे जा. म्हणजे बुद्ध म्हणतात जा. तो येतो, गावामध्ये येतो आणि गावामध्ये आल्या असा विचार करायला लागतो, अरे आता मी तर इतका मोठा प्रवास करून आलेलो आहेत, खूप बरं होईल जर कोणी विहाराची साफसफाई वगैरे करून ठेवली तर बरं होईल. इथे उपासिकेला कळतं की कुठला तरी भिक्षू आता आपल्या गावापर्यंत आलेले आहेत आणि विहारामध्ये साफसफाई करण्याची इच्छा व्यक्त करतोय. मातिका काय करते, एखाद्या आपल्या दासाला पाठवते, विहार साफ करून घेते. हा विहारामध्ये जातो, थांबतो आणि जसं थांबतो तसं विचार करतो, अहो वतमे सखर पानकं कत्वा पेसे येते, की यार मला ना आता पाणी पिण्याची खूप अशी तहान लागली आहे, पण ते पाणी जर असं साखरेचं पाणी असेल तर खूप बरं होईल म्हणे, असं विचार करतो या. ठीक आहे. माता उपासिका तंपी पेसेसी, उपासिकेने ते सुद्धा पाठवलं. झालं. मग विचार करतो दुसऱ्या दिवशी की बाबा खूप बरं होईल, पातो म्हणजे सकाळी सकाळी जे काही लागत असेल खायला
सिनिद्ध यागू, की बाबा खूळ असं, म्हणजे सिनिद्ध म्हणजे प्रोटीनयुक्त, बरोबर, स्निग्ध पदार्थ असतात, बरोबर, प्रोटीनयुक्त जर यवागू मला सकाळी सकाळी भेटलं ना तर खूप बरं होईल. उपासिका तसं पण करते, बरोबर. मग आता यवागू वगैरे खाल्ल्यानंतर दुपारी त्याला असं वाटतं, अहोवत मे एव रूपं खज्जकं पेसय्य, की बाबा दुपारच्या वेळेत जर खूप चांगल्या प्रकारे भोजन भेटलं ना तर बरंच होऊन जाईल. हा असा विचार करत चालला आहे. माता उपासिका ते सगळं ऐकत चालली, बघत चालली आणि तसं तसं त्या भंतेला पुरवत चालली आहे. आता याला असं वाटतं की बाबा मी जो जो विचार करतोय ना ते ते सगळं ही माता करते. अयं उपासिका मया सब्बं चिंतित चिंतितं पेसिसी अहं एतं दट्टुकामो, की आता मला आहे ना, आता यांना बघायची इच्छा होते, ही मातेला आता मला बघायची इच्छा होते. मग अहो वतमे ना नानकगर भेसभोजन गहा पेतवा स्वयमेव आग, खूप बरं होईल की ही जी आई खूप सारं चांगल्या प्रकारचं भोजन घेऊन जर मला स्वतःला भेटायला येईल तर. इथे ही मातिका माता ओळखते, अरे भिक्षूला आता मला बघायची इच्छा होते. अशा प्रकारे मातिका काय करते, खूप चांगल्या प्रकारचं भोजन वगैरे घेऊन बंतेकडे पोहोचते. आता भोजन वगैरे झाल्यानंतर तो विचारतो, बाबा की तुम्हीच मातिका माता आहे ना? हो मातिका माता आहे. हो मीच आहे. मग त्वं परचित्तं जानासी, की तुम्हाला दुसऱ्यांचं चित्त कळतं का? किंग मग पुच्छसे आता, की तुम्ही का विचारताय म्हणे आई, म्हणजे आई विचारते की तुम्ही असं काय विचारतायत. तर म्हणे की मी जे जे विचार केला ते सगळं तुम्ही आणून दिलं म्हणे, बरोबर. मग आता माता काय म्हणते बघा, इथून एक खूप शिकण्यासारखं आहे. माता म्हणते की नाही, की परचित्त जाणणारे ना बरेच लोक आहेत. ती असं ॲक्सेप्ट नाही करत आहे, ॲग्री नाही करत आहे की हो मला कळतं म्हणून. परचित्त जाणणारे म्हणे बरेच लोक आहेत असं. तो परत विचारतो. माता काय उत्तर देतच नाही, फक्त असं उत्तर देतं. पण नंतर म्हणते, शेवटी वाक्य बोलते, काय म्हणते की परचित्तं जानंता नाम एवं करोंती पुत्ता. पुत्ता म्हणजे काय, आता हे पण बघा पुत्ता म्हणते कारण की हा फक्त आता एक साधारण भिक्षू आहे, अनंत नाही आहे, पण ही अनागामी आहे. आता तर अनागामी लोक आपल्या खालच्या लोकांना नेहमी पुत्र, बरोबर, बाबा तू माझ्या मुलासारखा आहे, जरी वयाने लहान असले तरी, आता की बाबा जे दुसऱ्यांचं चित्त जाणतात ना तेच लोक असं करू शकतात, असं इतकं म्हणून माता तिकडनं जाते. आता हा आहे ना विचार करायला लागतो. आता हा विचार असा करतो, अरे ही उपासिका तर सगळंच जाणते, मी जो जो विचार करतोय ते सगळं तिला कळतंय. पण सगळे चांगले विचार नसतात, कधी कधी काही वाईट विचार पण येऊ शकतात आणि ती ओळखू शकते, बरोबर. जसं काही एखाद्या चोराला चोरी करताना पकडलं तर ते गाववाले त्या चोराला गावाच्या बाहेर हाकलून लावतात, मारून लावतात. तसं काहीतरी ही उपासिका माझ्यासोबत करू शकते, कारण की येणारे सगळे विचार सारखेच नसतील ना, वेगवेगळे पण विचार असतील. तो आता घाबरला. त्याच्या मनामध्ये आता खूप सारे विचार येऊ लागले, त्याला भीती वाटू लागली की ही उपासिका सगळं जाणते. आणि तो आता तिकडनं निघायचा विचार करतो, चला आता आपण इकडनं. त्याला वाटलं की इथं आपले खूप चांगल्या प्रकारे सोय होईल. सोय तर झाली, पण उपासिकेला सगळं कळतंय आपल्या डोक्यात काय काय चालू आहे. असं काही डोक्यामध्ये विचार आला आणि ह्या उपासिकेने जर आपल्याला असं पकडलं तर समजा, अशा प्रकारे तो आता घाबरला. म्हणतो उपासिके अहं गमिष्यामि, उपासिका आता मी जाईल. तो आता घाबरलाय. उपासिका म्हणते की बाबा बनतेजी तुम्हाला इथेच बरं असेल, तुम्ही इथेच ध्यान साधना करा, इथे विहार आहे, आम्ही आहोत, खूप चांगल्या प्रकारे सोय होईल. तो म्हणतो नाही नाही मी जातो. असं करता करता ते आता बुद्धांकडे येतात. भिक्षू बुद्धांकडे येतो. मग बुद्ध विचारपूस करतात, काय भिक्षू कसं चाललंय, ध्यान साधना झाली, तुम्ही ते लवकर आलात वगैरे. मग तो सांगू लागला की ती उपासिका आहे ना, चिंतितं सब्ब जानाति, की ती सगळंच माझ्या मनातलं सगळंच जाणत होते. आणि पुथ्थुजनाचे नामा शोभनंपी अशोभनंपी चिंतेते, पण आमच्यासारखे पुथ्थुजन म्हणजे जे अजून निब्बाणाला गेले नाही आहे ते तर चांगला पण विचार करतात, वाईट पण विचार करतात. आणि मला काही तिथं थांबायचं नाही आहे, तीच माझ्या सगळ्या मनातलं बघते, ओळखते, बरोबर. मग जसं चोराला पकडलं जातं तसं ते मला एका दिवशी पकडून घेईल, असं तो सगळं बुद्धांना सांगतो. भगवंत काय म्हणतात की नाही, तुमच्यासाठी तेच बरं होतं, तुम्ही तिकडेच जा, तुम्ही तिकडेच ध्यान करा. पण ते जे भगवान नाही मला जमणार नाही असं. मग भगवंत शेवटी एक वाक्य म्हणतात की तू एक काम करशील का, एक भिक्खू तथ्यएव
की बाबा तू एक काम करशील का? भिक्षू म्हणतो हो एक काम करेल. कुठलं काम आहे? तर भंते म्हणतात ते नाही त्वंग. तेव्हा आहे ना तू भिक्खू एकमेवं रक्षितुं शक्यसे, की तू एक तरी काम करू शकतो का? एका गोष्टीची रक्षा करू शकतो का? तर म्हणे काय? तव चिंतन एव रख, तुझं चित्ताचाच तू सांभाळ कर. कसं? चित्तंग नामेतंग दुर्रखंग. चित्ताला चित्त हे ना खूप दुर्रखंग आहे, म्हणजे हार्ड टू कंट्रोल आहे. त्याला कंट्रोल करणं खूप कठीण आहे, टेम करणं खूप कठीण आहे. त्वंग आत्मनो चित्तंग एव निखण्ण, तू फक्त तुझ्या चित्तावरती लक्ष दे, बाकी काहीच विचार करू नको. मा अयं किंचिंग चिंतई, बाकी काही विचार करू नको. चित्तंग नामेतांग दुन्निग्घांग, चित्ताला कंट्रोलमध्येच करणं कठीण आहे. तू फक्त तुझ्या चित्तालाच तू कंट्रोलमध्ये कर, बाकी तू कशाचाच विचार करू नको. हे सांगत असताना आता भगवंत गाथा म्हणतात काय? दुन्नी गाहस्त लहुनो. लहुनो म्हणजे काय? की जे उत्पन्न होते नष्ट होते, उत्पन्न होते नष्ट होते. असं काय? आपलं चित्त आहे. चित्त कसं आहे? दुन्नी कसं की खूप कठीण आहे, खूप खूप त्याला परिश्रम लागतात कंट्रोलमध्ये करायला, पिंजऱ्यामध्ये आणायला, त्याला कंट्रोल करायला, त्याला एका जागी बसवायला खूप कठीण आहे. का? कारण की हे चित्त आहे ना, हा शब्द खूप छान आहे. यथ काम निपातेनो. यथ एक शब्द, काम आणि निपातेनो. निपात म्हणजे पडतो, चिटकतो. कुठे? यथ जिथे जिथे चिटकतो. कुठे चिटकतो? जिथे हा काम बघतो, काम राग बघतो. आता काम म्हणजे काय? आपले 6 इंद्रिय आहे, तर 6 इंद्रियांचे 6 आलंबनं आहेत. तसं डोळ्याला एखादं रूप आवडतंय, त्या रूपामध्ये गुंतून गेलं, बरोबर. मग त्याच्याबद्दल कामराग जागवला. काही शब्द आवडले, त्या शब्दावरती त्या शब्दाप्रती कामराग. स्पर्श असेल, बरोबर, त्या स्पर्शाबद्दल कामराग जागवला. जिथे पाहिलं तिथं हे चित्त चिटकत जातं, आलंबन बनवत जातं आणि मोठे मोठे कम्मसंकार बनू लागतात. म्हणून हे चित्ताला कंट्रोल करणं खूप कठीण आहे. कारण की तो जिथे काम बघितला, जिथे काम राग बघितला, जिथे लोभ बघितला, तो तिथे लगेच जातो. असं हे चित्त आहे. पण चित्त सोदमतो साधू, जे साधू असतात. साधू कोण? सत्पुरुष असतात, बरोबर, जे परिश्रम करतात आणि ते चित्ताला दमन करतात, चित्ताला कंट्रोलमध्ये करतात. तेच चित्तं दंतं सुखावह. आणि तेव्हाच हे चित्त आहे ना तुम्हाला सुखावह करतं. हे चित्त जे तुम्हाला त्रास देत होतं, कारण की तुमच्या कंट्रोलमध्ये नव्हतं, जिथे बघा तिथे कामामध्ये अडकायचं. काम म्हणजे काय? सेन्शुअल डिझायरमध्ये अडकायचं, बरोबर, तिथे अडकायचं. पण आता तुम्ही ह्या चित्ताला जेव्हा कंट्रोलमध्ये केलं, तेव्हा हे चित्त तुम्हाला आता सुख देऊ लागलं. कसं सुख देऊ लागले? ऑब्व्हियसली चित्त समतेमध्ये केलं, मग पुढे विपश्यनेमध्ये जाईल, मग खूप चांगल्या प्रकारे मग्गफल तर पुढे आहेच, असं बुद्ध म्हणतात. आणि ही गाथा सांगत असताना बरेच लोकांना याची मदत होते, बरेच लोक या ठिकाणी मग्गफलापर्यंत जाऊन पोहोचतात. आता हा उपासक खूप सारे धैर्य घेऊन, बुद्धांनी दिलेलं मोटिवेशन घेऊन परत जाऊन गेल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे उपासिका तिथे भिक्षूची खूप चांगल्या प्रकारे सेवा वेगळी केली जाते. भिक्षू खूप कमी काळामध्ये लवकरच अरहंतं पत्वा मग्ग फुले सुखेन, खूप चांगल्या प्रकारे मग्गफलामध्ये अरहंतपदापर्यंत जाऊन पोहोच. आता एक गोष्ट बघा काय होतं. आता विचार करतायत कसं की बाबा ही उपासिका खूप चांगली आहे, याने मला माझ्या ह्या भवनिस्सरण या भावातनं ह्या पुन्हा पुन्हा जन्मातून बाहेर निघायला मदत केली, निब्बाणापर्यंत जायला मदत केली, कृतज्ञता भाव जागतोय. अशा प्रकारे जागत असताना आहे ना हा भिक्षू आता अरहंत झाले आणि मागचे जन्म आठवतोय, पहिला म्हणजे मागचा एक जन्म, मग 2, 3, 4 करत 99व्या जन्मी असं त्याला दिसलं त्या भिक्षूला, अरहंत भिक्षूला, की ही आधी माझी बायको होते आणि ह्या माझ्या बायकोचं एका दुसऱ्या व्यक्तीवरती प्रेम होतं, तिला दुसरा व्यक्ती आवडायचा आणि तेव्हा तिने माझा वध केला. आणि असं जाणून त्या भिक्षूचं चित्त आता थोडंसं स्तब्ध झालं, थोडं असं, अरे असं कसं, ही उपासिकेने माझ्यासोबत असं केलं मागच्या जन्मांमध्ये, असा विचार करत असताना उपासिका घरी बसल्या बसल्या आता विचार करते की बाबा हे भिक्षू आता कुठपर्यंत ध्यानामध्ये पोहोचले. बघते, तिला कळतं अरे भिक्षू तर हे चांगल्या फळापर्यंत पोहोचलेले आहे, निब्बाणापर्यंत पोहोचलेले आहेत. पुढे अजून बघते, अरे हे असा काय विचार करतायत, यांनी 99व्या मागच्या जन्मांपर्यंत गेले, जिथे मी असं केलं होतं ते बघून आता भंतेंचं चित्त थोडं स्तब्ध होतं, माझ्याबद्दल थोडा वाईट विचार करायला लागतायत.
तर ती अजून एक जन्म मागे बघते, 100वा जन्म मागे बघते. आणि 100वा जन्म बघितल्यानंतर तिला असं दिसतं, अरे त्या मागच्या 100व्या जन्मामध्ये मी याची बायको होते आणि मी यांना एकदा जीवनदानसुद्धा दिलेलं आहे. आणि ती तिच्या रिद्धीने भंतेंना निर्देश देते की भंतेजी तुम्ही अजून एक जन्म मागे जाऊन बघा. भंतेजी अजून एक जन्म मागे जाऊन बघतात आणि तेव्हा कळतं की नाही बाबा, हिने मागच्या जन्मामध्ये मला जीवनदानसुद्धा दिलेलं आहे. अशा प्रकारे एक थोडक्यात एक इथे ॲडिशनल माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते. भंतेंचं चित्त तेव्हा थोडं शांत होतं म्हणजे भिक्षू आपल्या उपासिकेबद्दल थोडे वाईट विचार आले असतात, ते थोडे शांत होतात. मग भंतेची परत की बाबा खूप छान, मला निब्बाणाला जाण्यासाठी या उपासिकेने, या मातेने मला खूप मदत केली. अशा प्रकारे मित्रांनो ही होती ऐय्यतरा भिक्खुवधू. ऐय्यतरा नाव काय दिलं? कारण की ह्या ऐय्यतरा म्हणजे कोणीतरी एक, आता भंतेचं नाव नाही दिलं म्हणून ऐय्यतरा एक. आता इथे आपल्याला घेण्यासारखं काय, एक ते 60 भंते लोक बुद्धांकडनं दर्शन घेऊन कम्मठान घेऊन आलेत, कम्मठानाचा अभ्यास करतायत. एक इथे उपासिका आपलं सगळं गृहस्थ धर्म सांभाळून, बरोबर, आता त्या मुलाची आई आहे म्हणजे ऑब्व्हियसली 40, 50, 60मध्ये असेल त्या वयामध्ये. ओके, त्या वयामध्ये खूप चांगल्या प्रकारे घराची जबाबदारी असेलच, बरोबर. ते सगळं बघून 60 भिक्षू लोकांचं भोजन, अन्न, पाणीची चांगल्या प्रकारे व्यवस्था करून नंतर तिला कळतं की बाबा अशा प्रकारची ध्यान साधना आहे, ती त्यांच्याकडनं ऐकून किंवा शिकून घरी येऊन अभ्यास करते, प्रॅक्टिस करते. आणि ह्या भंते लोकांच्या आधी ती अनागामी फलापर्यंत पोहोचते. हे आपल्याला घेण्यासारखं आहे. पहिल्यात एक बाबा जर खूप कुशल कर्म करायचं असेल तर भिक्षू करू शकतात नाही. उदाहरण बघा, सगळं काही मॅनेज करत असताना देखील अनागामी फलापर्यंत पोहोचू शकतात, बरोबर. किती मोटिवेटिंग आहे, किती मोटिवेशन आहे, बरोबर. अशा प्रकारे मग दुसरं की आपण गृहस्थ असताना देखील जे तेविज्जा आहे, छडभिय्या आहे, ते सुद्धा प्राप्त होऊ शकतात. हे तर खूप पुढची गोष्ट आहे. हे आपलं गोल नसलं पाहिजे, बरोबर. हे आपलं ध्येय नसलं पाहिजे. आपलं ध्येय तर कुशल कर्म करणं, पुढे निब्बाणाला जाणं हेच आहे, बरोबर. हे आपलं ध्येय नसलं पाहिजे. अभ्यास करत असताना या गोष्टी प्राप्त होतीलच, पण असं सुद्धा पॉसिबल आहे. अशा प्रकारे आणि मग सगळ्यात महत्त्वाचं की चित्त कसं आहे, चित्तला रक्षित करणं खूप कठीण आहे. आणि एकदा काय चित्त मी कंट्रोलमध्ये आणलं तर हेच चित्त तुम्हाला मला भरपूर मदत करत जाईल, खूप सुख देत जाईल, असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. मित्रांनो, ही धम्मपद अठ्ठकथा कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. थोडी मोठी होती, खूप थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला, काही शब्द काही वाक्य स्किप करत समजा, पण कथा तर पूर्ण सांगितली, बरोबर. पूर्ण वाचत गेलो तर हा अजून 1 तासाचा व्हिडिओ होऊ शकला असता. असो, कसं वाटलं नक्की सांगा. यातून काय मोटिवेशन मिळतं आहे का, बरोबर. उपासिकांना आपलं हे चॅनल बघणारे पुरुष मंडळीपेक्षा उपासिका मंडळी जास्त आहेत, ठीक आहे. कसं वाटलं, काय मोटिवेटिंग आहे का, बरोबर. कसं आता आपण अजून परिश्रम घेऊ शकतो की फक्त धम्म फक्त ऐकायचं नाही आहे, त्याला कसं आपण प्रॅक्टिकल करू, शील समाधी पय्याचा कसा अभ्यास करू, समत विपश्यनाचा कसा अभ्यास करू, स्वतःला आपण मोटिवेट करूया मित्रांनो. अशा प्रकारे त्याचबरोबर पाली भाषा शिकणं, धम्म शिकणं फार महत्त्वाचं आहे. बुद्ध वचन आहे, धम्म शिकायचं आहे, बरोबर. पाली कुठून पण शिका. मास्टर कोर्स लॉन्च करतो, मास्टर मध्ये सांगत राहील, पण तुम्हाला जिथे जमेल तिथे पाली शिका. पुढच्या 5-1 वर्षामध्ये चित्र बदललं पाहिजे. आणि आपण मित्रांनो 3 मेला सुत्तांचा एक क्लास सुरू करतो आहे. ज्यांना शक्य नक्की जॉईन करा. प्रॅक्टिकल अप्रोच नाही, ठीक आहे. फक्त वरवरचा अभ्यास नाही करा, वा खूप छान अभ्यास आहे, खूप छान सुत्त होतं, मजा आली ऐकायला हे गाथा, मजा आली ऐकायला हे धम्मपद अठ्ठकथा, वा 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 वा, असं नाही. ते झालं ते मी कसं उतरवू शकतो माझ्या लाईफमध्ये, त्याचा प्रॅक्टिकल अभ्यास करायचा. असा हा कोर्स आहे, कार्यशाळा आहे, असं समजा. 5-6 महिने चालेल. आता ही धम्मपद अठ्ठकथा मित्रांनो आवडली असेल, काही लाभ झाला असेल याच्यामध्ये, नक्की साधू करताय मित्रांनो. या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं मंगल हो मित्रांनो. नरक यातनेतनं ज्याने आपल्याला बाहेर काढलं, खूप चांगल्या प्रकारे हे जीवन दिलं, त्यांचे उपकार, अनंत उपकार अशा बोधिसत्वांना आपण हे पुण्यस्मरण करूया. आज कमवलेलं पुण्य, आत्तापर्यंत कमवलेलं पुण्य त्यांना आपण अनुमोदन करूया, वितरण करूया. सगळ्या देवतागणांनी आमच्या पुण्याचा स्वीकार करावा. आमच्या आईवडिलांनी, गुरुजनांनी, कल्याण मित्रांनी या पुण्याचा स्वीकार करावा. देवतागणांनी आमची रक्षा करावी. आयु, आरोग्य, सुख, संपत्ती आम्हा सगळ्यांना लाभो. सगळ्या प्रकारच्या भयापासून तुमची माझे मित्रांनो मुक्तता हो. धम्माच्या मार्गावर चालत असताना धम्म आपली मदत करो. खूप चांगल्या प्रकारे कल्याण मित्रांचे दर्शन हो, आर्य पुग्गलांचे दर्शन हो, बुद्धांचे दर्शन मित्रांनो
तुम्हाला मला निब्बान सुख लाभो. साधू 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 साधू.